वेलकम माय न्यू ब्लॉग। आणि बघा आज आज आहे सोमवार आहे, तर काल इडल्यांचं परवापासून भिजवलेलं होतं इडल्यांचं, तर आज इडल्या करणार आहे आम्ही। तर बघा मी तुम्हाला दाखवते आज, म्हणजे आता सकाळचे वाजलेले आहे, आता 10 वाजलेले आहे, तर नाश्त्यासाठी मी इडल्या करते आहे। बघा इकडं वरण लावलेलं आहे आणि इकडे थोडं मी बॅटर करून घेतलेलं आहे तिखट याचं, आपलं हिरवी मिरचीचं, आणि तुम्हाला सगळं दाखवते मी। बघा हे बघा इकडे इडलीचं मी सगळं करून घेतलेलं आहे मिश्रण, परवा रात्री भिजवलेलं होतं। मस्त डाळ आणि उडदाची डाळ आणि तांदूळ भिजवलेले होते 1 किलो, म्हणजे जास्त लोक आहे घरामध्ये तर जास्त प्रमाण भिजवलेलं होतं आणि मस्त बघा फुललेलं आहे। हे थोडी गरमी चालू आहे त्याच्यामुळे जास्त फुललेलं आहे। आणि इकडे बघा मी इथे व्हाईट कलरची चटणी करून घेतलेली आहे, मस्त त्याला मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। शेंगदाणे घेतलेले होते, त्याच्यात खोबरं टाकलेलं होतं आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये काढून घेतल्या, आणि त्याची मस्त चटणी इडली बरोबर खायला मस्त लागते। आणि इथं वरण करते आहे, वरणाला आता शिजवून घेते, मस्त डाळ लावलेली आहे। करते मी इडल्या बनवते हो, आता बनवते, खाशील ना तू। बघा आता म्हणजे कसं लहान मुलं पण मस्त खातात आणि घरात पण बहुतेक खूपसे लोक आहेत, 3-4-5 लोक आहेत, त्याच्यामुळे जास्त लोक असल्यामुळे मग थोडं जास्त बॅटर भिजवावं लागतं। आणि ओंकार चाकू नको घेऊ हातामध्ये। आणि कसं ते अण्णा लोक विकतात ते, त्याच्या इडल्या एवढ्या काय जास्त मोठ्या नसतात, त्याच्या एकदम लहान लहान साईज असते। नको ते लागीन चाकू, त्याची लहान लहान साईज असते इडल्यांची, नको बेटा, इडल्यांची लहान लहान साईज असते। आणि 20 रुपयाला किती इडल्या देतात ते, 4-5च देतात, म्हणजे ते एवढे काही जास्त नसतं, एक घ्यायचं जास्त। तर आपल्याला आहे ना घरी जेवढं लागेल तेवढं आपल्याला म्हणजे करून खाता येतं, आणि चांगल्या पण लागतात घरच्या। वरण पण टाकते आहे मी आता, शिजवते आहे आणि फोडणी पण देणार आहे वरणाला, तोपर्यंत मी इडल्या करून घेते। आता इडल्या लावून देते, नको इडल्या लावून देते मी आता, इडली पात्रामध्ये इडली लावून देते। आणि हे आता मिक्सर लावलेलं होतं ते मी काढून घेते आता। लहान मुलं हात लावतात, भीती वाटते थोडी। आणि आता इकडे बघा माझं हे शिजलेलं आहे, थोडी मोठी पळी घ्यावं लागेल मला। बघा आणि इथं पण वरण टाकलेलं आहे शिजायला, तोपर्यंत मी इडल्या करून घेते। हे बघा इडली आणि ते खायची का रे ओंकार, खायचं आहे तुला? हो मग तर आज मज्जा आहे तुझी। तर करते मी इडल्या बनवते हो, आता बनवते, खाशील ना तू। बघा आता म्हणजे कसं लहान मुलं पण मस्त खातात आणि घरात पण बहुतेक खूपसे लोक आहेत, 3-4-5 लोक आहेत, त्याच्यामुळे जास्त लोक असल्यामुळे मग थोडं जास्त बॅटर भिजवावं लागतं। आणि ओंकार चाकू नको घेऊ हातामध्ये। आणि कसं ते अण्णा लोक विकतात ते, त्याच्या इडल्या एवढ्या काय जास्त मोठ्या नसतात, त्याच्या एकदम लहान लहान साईज असते। नको ते लागीन चाकू, त्याची लहान लहान साईज असते इडल्यांची, नको बेटा, इडल्यांची लहान लहान साईज असते। आणि 20 रुपयाला किती इडल्या देतात ते, 4-5च देतात, म्हणजे ते एवढे काही जास्त नसतं, एक घ्यायचं जास्त। तर आपल्याला आहे ना घरी जेवढं लागेल तेवढं आपल्याला म्हणजे करून खाता येतं, आणि चांगल्या पण लागतात घरच्या। वरण पण टाकते आहे मी आता, शिजवते आहे आणि फोडणी पण देणार आहे वरणाला, तोपर्यंत मी इडल्या करून घेते। आता इडल्या लावून देते, नको इडल्या लावून देते मी आता, इडली पात्रामध्ये इडली लावून देते। आणि हे आता मिक्सर लावलेलं होतं ते मी काढून घेते आता। लहान मुलं हात लावतात, भीती वाटते थोडी। आणि आता इकडे बघा माझं हे शिजलेलं आहे, थोडी मोठी पळी घ्यावं लागेल मला। बघा आणि इथं पण वरण टाकलेलं आहे शिजायला, तोपर्यंत मी इडल्या करून घेते। थोडं कमी पाणी पडलेलं आहे, तर मी थोडं
प्रमाण जास्त वाढवलेलं आहे, पाणी थोडं जास्त ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. मस्त खोबरं टाकलेलं आहे आणि शेंगदाणे टाकून दिलेले होते आणि मस्त जिऱ्या मोहरीची फोडणी दिली आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये. खूप छान लागते ही चटणी इडलीबरोबर खायला. आणि इथे वरण करते आहे. इडली वरण पण छान लागतं, म्हणजे आपण घरगुतीप्रमाणे आपण करू शकतो. बघा तर मी लावलेलं आहे, म्हणजे ते आता इडलीचं लावते आहे. आणि मी तुम्हाला सांगते की बघा ते इडलीवाले विकतात ते, मला तर वाटतं ते थोडा रव्याच्या इडल्या असतात, ते खूप लहान लहान साईज असते आणि मन पण भरत नाही त्याच्यामुळे. आणि मला पण नाही आवडत ते. खूप प्रमाण खूप कमी असतं त्याचं आणि खूप जास्त म्हणजे पैसे पण जास्त घेतात ते लोक. 20 रुपयाला किती 4 का 3 का 4 देतात वाटतं. आता पहिले आमच्या वेळेस आम्ही लहान होतो तेव्हा खूप द्यायचे, 6-7 द्यायचे पहिले. पण आता जमाना जसं जसं बदलत चालला आहे तसं पण जमाना बदलत चाललेला आहे. पैसे पण जास्त मोठे होत चाललेले आहे त्याच्यामुळे. तर घरी केलेलं आपलं घरगुती खूप छान इडल्या बनतात आणि चव पण लागते. आणि आपण वरण वगैरे पण चांगलं, म्हणजे आपलं घरातलं आणि बाहेरचं खाल्लं ना तर आजारी पण पडतात मुलं. त्याच्यामुळे घरात आपण घरात कितीही प्रमाण असलं ना तर आपण पोट भरूच तर खाऊ शकतो इडल्या आणि मुलांना पण खाऊ घालू शकतो. त्यामुळं मी इडल्या घरीच करते आहे. आता मी इडलीचं बॅटर मस्त असं फुगलेलं आहे, मी लावून देते आता इडली. आता हे इडलीचे जे साचे आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता मी एक एक बॅटर टाकते मी त्याच्यामध्ये. आता हे इडलीचं बॅटर मी टाकते त्याच्यामध्ये एक एक. मस्त असं फुगतं. 2 दिवस असं भिजू घालायचं त्याला बॅटरला. तांदूळ घ्यायचे आणि 1 वाटी 1 ग्लास भर तांदूळ घ्यायचे आणि जास्त लोक असेल तर 2 ग्लास तांदूळ घ्यायचे. 1 वाटी उडदाची डाळ पांढरीवाली जी असते ती आणि भिजू घालायचं. थोडीशी मेथी दाणे पण टाकले तरी चालतात, त्याच्याने अजून थोडी फुलतात ते. बघा मी आता याच्यात पूर्ण टाकून घेते आहे. तिकडे आपलं हे पण शिजलेलं आहे बघा. आता मी बंद करते त्याची पण फ्लेम. तर मी हे पूर्ण टाकून घेते आहे इडलीच्या साच्यामध्ये. पूर्ण टाकून घेते आहे मी याच्यामध्ये. आणि आपलं इडलीचं भांडं मस्त धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे. जाळी लावून दिली आहे इडलीची. मस्त असे भरपूर आपल्याला वाटेल तसे आपण खाऊ पण शकतो मन भरूस तर. आणि ते अन्न लोक विकतात ते खूप लहान लहान साईज असते आणि आपल्या इडलीची खूप मोठी साईज असते. केल्या तर चांगल्या फुगतात त्या, चांगल्या प्रकारे केल्या तर. बघा आता मी हे पूर्ण टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता मी हे इडली पात्र घेतलेलं आहे, त्याच्यात मी जाळी घेतलेली आहे ही आणि त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे. मी आता ठेवून देते त्याच्यामध्ये आणि लावून देते गॅसवरती. आणि हे आपलं झालेली आहे चटणी बघा, खोबऱ्याची आणि हिरव्या मिरचीची. हे बघून आपण आता एक एक करून लावून देते आणि हे सेट करून घेते त्याच्यामध्ये. बघा एक एक सेट करून घेते असे छान असे या साच्यामध्ये. ठेवून दिलेले आहे मी. आता लहान मोठी साईज असते याची. हे बघा मी सेट करून घेते याच्यामध्ये. बघा पूर्ण सेट झालेले आहे आणि आता त्याचं झाकण लावून देते मी. इकडे आपली चटणी पण झालेली आहे. वरणाला पण तडका देते मी आता. तोपर्यंत हे लावून देते.
बघा आता मी इथे इडली पात्रामध्ये इडल्या लावून दिलेल्या आहे आणि इकडं पण आपली चटणी झालेली आहे. इकडं आता वरण शिजतंय चांगलं, त्याला तडका देणार मी वरणाला पण. आणि मस्त आता 15 मिनटं त्याला होऊ देते. आणि तोपर्यंत आता मी हे वरणाचं हे करून घेते, तडका द्यायसाठी लसूण वगैरे चिरून घेते आणि ते करते. बघा आता होतंय आपलं हे. आणि इथे पण आपलं झालेलं आहे. आता हे बॅटर आहे, भरपूर आहे बॅटर. बघा 2-3 वेळेस खाऊ शकतो आपण, एवढं बॅटर आहे आणि फुगलेलं आहे मस्त. आता वरणाचा तडका आता मी देते आहे. वरण आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे बघा, मस्त अशी डाळ शिजलेली आहे. आता त्याला तडका देते मी वरणाला इडलीसाठी. आता बघा इडलीसाठी मी तडक्यासाठी काय काय घेतलेलं आहे. लाल मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे 1 कांडी, जिरं घेतलेलं आहे आणि मोहरी घेतलेली आहे. आणि लाल मिरची मी हे वरण शिजायला टाकेल ना तेव्हाच टाकून देणार आहे थोडं. आणि याच्यात पण थोडीशी टाकणार आहे, वरतून टाकणार आहे तडका द्यायसाठी. आता हे एक भगोनं घेतलेलं आहे, त्याच्यात मी तेल टाकते आहे. आता घेतलेलं आहे त्याच्यात मी आता टाकून देते. आता 2 पळ्या तेल, 2 पळ्या तेल टाकते मी आता. मस्त असं त्याला तडका देऊन देते आता छान. आणि हे तर वेगळं मी तडका देणार आहे. आणि फक्त लाल मिरचीचा तडका देते आहे वरणाला. थोडी मोहरी टाकून घेते याच्यामध्ये. सध्या माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे त्याच्यामुळे मी कोथिंबीर स्किप केलेली आहे बघा. थोडीशी मी मिरची टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकून देते, थोडासा धन्याचा कूट टाकून देते आणि हे वरण मी टाकून देते त्याच्यामध्ये. बघा किती छान लागते. फ्लेम जास्त नाही करायची, गॅसची थोडी कमी करायची. बघा कसा घमघमाट वास सुटलेला आहे छान असा. मस्त तडका दिला बघा मी आता. तर याची तडका राहिलेला आहे, मी वेगळा करणार आहे त्याचा तडका वरणाचा. आता हे पूर्ण टाकून देते मी त्याच्यामध्ये. बघा मी असं मस्त हलवून घेते आता या वरणाला. त्याच्यात मीठ सोडून देते थोडंसं. मीठ टाकून देते 1-2 चम्मच मी याच्यामध्ये चवीनुसार. छान असं अजून मस्त शिजवून घेते त्याला वरणाला. थोडं पाणी टाकून देते त्याच्यामध्ये. बघा आता मस्त एकजीव होऊ देते याला मस्त. आणि थोडं उकळी आली की मग याचा तडका देते मी याला. आता मी याचा तडका बनवून घेते. बघा एक एक सेट करून घेते असे छान असे या साच्यामध्ये. ठेवून दिलेले आहे मी आता. लहान मोठी साईज असते याची. हे बघा मी सेट करून घेते याच्यामध्ये. बघा पूर्ण सेट झालेले आहे. आणि आता त्याचं झाकण लावून देते मी. इकडे आपली चटणी पण झालेली आहे. वरणाला पण तडका देते मी आता. तोपर्यंत हे लावून देते. आता मी हे गॅस चालू करते. आता तडक्याचं मी हे तयार केलेले आहे, तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मस्त इथं गॅसवर ठेवून देते मी आता. मस्त होऊ देते छान असं. थोडासा तडका आला की मग त्याच्यात सोडून देते मी. थोडीशी हळद पण टाकलेली आहे बघा त्याच्यामध्ये. मस्त तडका देऊन देते. काय आणलं रे? पेप्सी. कोणाची पेप्सी? माझी. आता छान असं तडतड करतंय. थोडासा तडका आला याला की मस्त टाकून देणार मी त्याच्यामध्ये. तोपर्यंत हा गॅस पण मी चालू करून देते. बघा मस्त घमघमाट वास सुटलेला आहे.
आता मी सोडून देते त्याच्यामध्ये. थोडा तडका आला ना बघा मस्त होतंय ते. बघा आता हे झालेलं आहे आपलं. आता बघा मी सोडून देते त्याच्यामध्ये. बघा आता बघा मस्त सोडून दिलेलं आहे. आणि आता ही गॅसची फ्लेम बंद करून देते मी. थोडी तरी पण येईल आणि सोडून दिलेलं आहे बघा किती छान आलेली आहे तरी वरतून. आणि आता हे ताट झाकून देते मी त्याच्यावरती. बघा आता हे टम्म फुगलेले आहे बघा. इडली आपल्याला झालेले आहे. मी अशा करून बघते. छान असे मस्त इडल्या टम्म फुगलेले आहे. आता एक एक काढून घेते मी. आता आपल्या इडल्या झालेल्या आहे. मी पूर्ण काढून घेते आता हे आणि एक एक इडली काढून घेते याच्यामध्ये. बघा मस्त तयार झालेले आहे आपले इडल्या. आणि बघा ही पण मस्त टम्म फुगलेले आहे. सगळे टम्म फुगलेले आहे. बघा मी काढून घेते आता हे. आणि बघा मस्त फ्लफी झालेले आहे एकदम छान अशा. आणि आता मी दुसऱ्या पण करून घेते आहे आणि पूर्ण करून घेते आहे आणि सगळ्यांना देते. आता वरणाचा तडका आता मी देते आहे. वरण आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे बघा. मस्त अशी डाळ शिजलेली आहे. आता त्याला तडका देते मी वरणाला इडलीसाठी. आता बघा इडलीसाठी मी तडक्यासाठी काय काय घेतलेलं आहे. लाल मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे 1 कांडी, जिरं घेतलेलं आहे आणि मोहरी घेतलेली आहे. आणि लाल मिरची मी हे वरण शिजायला टाकेल ना तेव्हाच टाकून देणार आहे थोडं. आणि याच्यात पण थोडीशी टाकणार आहे वरतून टाकणार आहे तडका द्यायसाठी. आता हे एक भगोनं घेतलेलं आहे त्याच्यात मी तेल टाकते आहे. आता घेतलेलं आहे त्याच्यात मी आता टाकून देते आता 2 पळ्या तेल. 2 पळ्या तेल टाकते मी आता. मस्त असं त्याला तडका देऊन देते आता छान. आणि हे तर वेगळं मी तडका देणार आहे. आणि फक्त लाल मिरचीचा तडका देते आहे वरणाला. थोडी मोहरी टाकून घेते याच्यामध्ये. सध्या माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे त्याच्यामुळे मी कोथिंबीर स्किप केलेली आहे बघा. थोडीशी मी मिरची टाकलेली आहे. थोडीशी हळद टाकून देते. थोडासा धन्याचा कूट टाकून देते. आणि हे वरण मी टाकून देते त्याच्यामध्ये. बघा किती छान लागते. फ्लेम जास्त नाही करायची, गॅसची थोडी कमी करायची. बघा कसा घमघमाट वास सुटलेला आहे छान असा. मस्त तडका दिला बघा मी आता. तर याची तडका राहिलेला आहे मी वेगळा करणार आहे त्याचा तडका वरणाचा. आता हे पूर्ण टाकून देते मी त्याच्यामध्ये. बघा मी असं मस्त हलवून घेते आता या वरणाला. त्याच्यात मीठ सोडून देते थोडंसं. मीठ टाकून देते 1-2 चम्मच मी याच्यामध्ये चवीनुसार. छान असं अजून मस्त शिजवून घेते त्याला वरणाला. थोडं पाणी टाकून देते त्याच्यामध्ये. बघा आता मस्त एकजीव होऊ देते याला मस्त. आणि थोडं उकळी आली की मग याचा तडका देते मी याला. आता मी ह्याचा तडका बनवून घेते. बघा एक एक सेट करून घेते असे छान असे या साच्यामध्ये. ठेवून दिलेले आहे मी आता. लहान मोठी साईज असते याची. हे बघा मी सेट करून घेते याच्यामध्ये. बघा पूर्ण सेट झालेले आहे. आणि आता त्याचं झाकण लावून देते मी. इकडे आपली चटणी पण झालेली आहे. वरणाला पण तडका देते मी आता. तोपर्यंत हे लावून देते. आता मी हे गॅस चालू करते. आता तडक्याचं मी हे तयार केलेले आहे. तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मस्त इथं गॅसवर ठेवून देते मी आता.
मस्त होऊ देते छान असं. थोडासा तडका आला की मग त्याच्यात सोडून देते मी. थोडीशी हळद पण टाकलेली आहे बघा त्याच्यामध्ये. मस्त तडका देऊन देते. काय आणलं रे? पेप्सी. कोणाची पेप्सी? माझी. आता छान असं तडतड करतंय. थोडासा तडका आला याला की मस्त टाकून देणार मी त्याच्यामध्ये. तोपर्यंत हा गॅस पण मी चालू करून देते. बघा मस्त घमघमाट वास सुटलेला आहे. आता मी सोडून देते त्याच्यामध्ये. थोडा तडका आला ना बघा मस्त होतंय ते. बघा आता हे झालेलं आहे आपलं. आता बघा मी सोडून देते त्याच्यामध्ये. बघा बघा मस्त सोडून दिलेला आहे. आणि आता ही गॅसची फ्लेम बंद करून देते मी. थोडी तरी पण येईल. आणि सोडून दिलेला आहे बघा किती छान आलेली आहे तरी वरतून. आणि आता हे ताट झाकून देते मी त्याच्यावरती. बघा आता हे टम्म फुगलेले आहे बघा. इडली आपल्याला झालेले आहे. मी अशा करून बघते. छान असे मस्त इडल्या टम्म फुगलेले आहे. आता एक एक काढून घेते मी. आता आपल्या इडल्या झालेल्या आहे. मी पूर्ण काढून घेते आता हे. आणि एक एक इडली काढून घेते याच्यामध्ये. बघा मस्त तयार झालेले आहे आपले इडले. आणि बघा ही पण मस्त टम्म फुगलेले आहे. सगळे टम्म फुगलेले आहे. बघा मी काढून घेते आता. आणि बघा मस्त फ्लफी झालेले आहे एकदम छान अशा. आणि आता मी दुसऱ्या पण करून घेते आहे. आणि पूर्ण करून घेते आहे. आणि सगळ्यांना देते. झालेले आहे बघा फ्लफी झालेले आहे. एकदम नरम नरम झालेले आहे. आणि एकदम मस्त टम्म फुगलेले आहे. तुम्ही बघू शकता. आणि मस्त असे एकदम फुगलेले आहे. आणि आता दुसऱ्या पण इडल्या करून घेते मी. आणि चटणी आहे. वरण केलेलं आहे. आणि मस्त इडली सांबार केलेला आहे. आणि छान असं मस्त सगळ्यांना देणार. आता मी पूर्ण करून घेते आहे. हे इडली आणि सांबार हे तयार झालेलं आहे मस्त. आणि चटणी पण तयार झालेली आहे. इडल्या बघा किती फ्लफी आलेले आहे मस्त. तुम्ही पण घरी करून बघा. हे बघा इडली आणि ते खायची. का रे ओमकार खायचं आहे तुला? हो मग तर आज मज्जा आहे तुझी. तर आता हे तयार झालेलं आहे. आणि आता ओमकारला सगळ्यांना देते. आणि हा घाणा पण लावलेला आहे. आणि जसं जसं मी घाणा लावते तसं तसं सगळ्यांना देणार आहे खायला. आणि तुम्ही पण करून बघा घरी. बघा मस्त इडली वगैरे सांबार केलेला आहे मी. तुम्ही पण घरी करून बघा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आवडला असल्यास सबस्क्राईब करा. आणि बाय.